राज्यामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व वादळी पाऊस पाहायला मिळतोय आणि या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मोठं नुकसान देखील झालंय। राज्यात या पावसाची पुढे स्थिती कशी राहणार आहे, या मान्सूनपूर्व पावसाचा काय अंदाज आयएमडी जातोय हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत पुणे आयएमडी विभागाचे सायंटिस्ट सानप सर आहेत। सर, आपण बघतोय गेले काही दिवस मान्सूनपूर्व पाऊस आहे, पुढे असंच किती दिवस हा पाऊस राहणार आहे आणि याचे कारण काय आहे? सध्याची परिस्थिती तर ट्रफ आहे, विदर्भापासून तर साऊथ कर्नाटकापर्यंत। त्यामुळे अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी येताना दिसत आहेत आणि सकाळी थोडीशी हीटिंग झाल्यानंतर आणि वातावरणामध्ये आर्द्रता असल्या कारणाने उंच ढगांची निर्मिती होऊन विजेच्या कडकडाटासह किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडताना आपल्याला गेल्या 2 ते 3 दिवस दिसत आहेत। आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा जर विचार कराल तर अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी असण्याची शक्यता आहे। सर, आपण बघतोय बहुतांश म्हणजे कुठं स्पेसिफिक केलं तर आपण पुण्यामध्ये आज सकाळपासून चांगला पाऊस झालेला आहे, अजून कुठं असाच पाऊस? कारण शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय। जास्त प्रमाणात जर विचाराल तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे जसं अहिल्यानगर असेल, पुणे असेल, कोल्हापूर, सातारा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि इतर महाराष्ट्रातील इतर ठिकाणी बहुतांश ठिकाणी म्हणता येईल येलो अलर्ट हा दिला गेलेला आहे। सर, राज्यामध्ये मान्सूनची ऑनसेट म्हणजे काय स्थिती आहे सध्यामध्ये? कुठपर्यंत मान्सून आलेला आहे? कधी पाऊस दाखल होऊ शकतो मान्सून राज्यामध्ये? ओके, सध्याची परिस्थिती बघाल तर आज मान्सून हा अंदमानमध्ये दाखल झालेला आहे आणि भारतीय हवामान विभागाने असा अंदाज वर्तवलेला आहे की तो केरळमध्ये 27 मेला तो केरळमध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्याचा पुढचा जो प्रवास आहे केरळापासून महाराष्ट्रापर्यंतचा, त्याबद्दल आपण मॉनिटरिंग करत आहोत आणि ॲनालिसिस करत आहोत। तर सध्या महाराष्ट्रात कधी येईल हे अजून तरी डिक्लेअर केलं गेलेलं नाही, परंतु तो 27 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। सर, आपण मान्सून जो बघतो येतोय काही दिवस असं दिसतंय, राज्यामध्ये सुद्धा एक टेंटेटिव्ह आपण डेट दिली असेल, काय अंदाज? जसं मी सांगितलं की महाराष्ट्रासाठी आपण अशी काही डेट आत्ता तरी दिलेली नाही आहे, परंतु केरळामध्ये जसं सांगितलं की ते 4 ते 5 दिवस आधी येत आहे आणि अंदमानमध्ये तो जवळजवळ 8 ते 9 दिवस तो त्याच्या सरासरी डेटच्या आधी येत आहे। आणि सर, अंदाज कसा असणार आहे म्हणजे यंदाचा मान्सून? कारण लोकांना उत्सुकता आहे, पाऊस कसा असणार आहे यंदा? ओके, पहिल्या टप्प्याचा म्हणजे आमचा दीर्घावधी जो पूर्वानुमान असतो किंवा दीर्घावधी जो सीझनचा जो अंदाज असतो त्यानुसार पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे। तो सरासरीचा 105% असण्याची शक्यता आहे पूर्ण देशाचा जर विचार कराल तर, आणि महाराष्ट्राचा जर विचार कराल तर तो सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता 70 ते 80% आहे। म्हणजेच महाराष्ट्रामध्ये ह्यावर्षीचा पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता जास्त आहे। जसं सर या ठिकाणी माहिती देत आहेत की राज्यामध्ये जो मान्सूनपूर्व पाऊस या ठिकाणी वादळी पाऊस सुरू आहे तो आणखीन 4 ते 5 दिवस या ठिकाणी सुरू राहणार आहे आणि जसं सरांनी सांगितलं की मान्सून देखील अंदाज या ठिकाणी 6 जूनपर्यंत राज्यात येण्याची या ठिकाणी शक्यता आहे, किंबहुना लवकरसुद्धा येऊ शकतो अशी देखील या ठिकाणी शक्यता आहे। आणि त्याचबरोबर यंदाचा पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त असणार आहे, त्यामुळं ही राज्यासाठी एक आनंदाची बातमी। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।